आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आशाताई. हा डिग्री पर्यंतचा तुमचा सुंदर ऊर्जावान प्रवास आम्हाला सांगा. हा मॅडम, मी 13 मे रेकी जॉईन केली, 13 मे. हा. आणि मला माझी बहीण आहे ना, सुजाता बाणावकर, हिने मला रेकी जॉईन करायला सांगितली, पण माझी इच्छाच नव्हती. तर हा. मग मी बोलली जाऊ दे, मला ती बोलते 10 दिवस तरी करून बघा, तुम्हाला कसा अनुभव येईल म्हणून. तर हम्म. मी खूप म्हणजे आजारी असायची, डिप्रेशन मध्ये असायची जास्त, म्हणजे विचारामध्ये. मला बोलले 10 दिवस तुम्ही करून बघा. 10 दिवसामध्ये मला खूप अनुभव आले, म्हणजे खूप म्हणजे आता प्रमाणाच्या बाहेर मला कळायला लागलं की म्हणजे याच्या पुढे पण आपण करूया म्हणून. मला ती बोलली परत, काय तुमचा अनुभव आहे. मी बोलले नाही, मला आहे ना 10 दिवसामध्ये खूप बरं वाटलं. मग त्याच्यानंतर मी दुसऱ्याला मी ऍडमिशन घेतलं. बोलले जाऊ दे, मी बोललं मला खूप बरं वाटतंय आता. आणि त्याच्यानंतर मला याच्या पुढे पण माझ्या तब्येतीच्या वगैरे, डोकं वगैरे, चिडचिड, सगळे माझे म्हणजे खूप मला फरक पडला त्याच्यामध्ये, तब्येतीमध्ये पण. आणि हा. घरामध्ये पण म्हणजे ऊर्जा जाणीव, म्हणजे जे मेडिटेशन मी करायला लागली त्याच्यामध्ये मला ऊर्जा खूप मिळायला लागली, म्हणजे कळायला लागलं बाबा पुढे कसं आपल्याला पुढे जायचंय असं. आणि त्याच्यानंतर मला 17 मे आहे ना, मला अक्कलकोटवरून फोन आला. मी अक्कलकोटला पहिली म्हणजे जातेच अशी दर वर्षानुवर्ष. पण एवढा मोठा अनुभव आला की मला डायरेक्ट 14 जूनला मला फोन आला की अक्कलकोटवरून तुमच्या घरी पादुका येणार आहे. मला खूपच म्हणजे आहे, म्हणजे रेकीच अशी आहे, म्हणजे अजून इथपर्यंत कधीच मला कुठला हा अनुभव नव्हताच. पण मला रेकीला जुडल्यामुळेच हा मला अनुभव आला. आणि डायरेक्ट त्या दिवशी 17 तारखेला माझ्या घरी अक्कलकोटवरून स्वामींच्या पादुका आल्या. म्हणजे मला एवढा आनंद आहे, ते मला मी काय करू ना काय नाही, मग तुमच्याशी पण मी शेअर केलं, मॅडम माझ्या घरी हे येणार आहे, पादुका येणार आहे. म्हणजे खूप वर्षाचं माझं ते म्हणजे स्वप्न होतं, ते माझं पूर्ण झालं. आणि आता हम्म. पण अशा तब्येतीच्या पण खूप माझ्या डोकंदुखी हे ते कारण सगळं म्हणजे त्याच्यापासून मला खूप अनुभव आले. आणि खूप हम्म. माझ्या त्या ओके. ऊर्जा खूप मला डोकं कधी मिळाली. दुखायचं? डोकं आहे ना, मला संध्याकाळ झाली की खूप म्हणजे गोळी घेतल्याशिवाय थांबायचंच नाही. हा. पण आता तेव्हापासून डोकं पण थांबलं. आणि मला संध्याकाळची आता आहे ना, पडल्यावरती लगेच झोप लागते. इथं मला झोप पण नव्हती त्यावेळेला. हम्म. मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बघा, तुम्हाला जेव्हा त्यांना अनुभव आला झोपेचा, तेव्हा मला पण त्यांनी सांगितलं की एवढं म्हणजे पडल्या पडल्या तुम्ही झोपाला आणि एकदम टेन्शन फ्री झाला. आणि तेव्हापासून मला माझं खूप म्हणजे शारीरिक पण सगळं गेलं आणि टेन्शन मुक्त आहे मी तेव्हापासून. खूप छान. रेकीला धन्यवाद, माझा खूप खूप धन्यवाद. आणि मॅडम तुम्हाला पण खूप धन्यवाद. खूपच रेकीला जोडल्यापासून मला एवढे खूप अनुभव आले, खूप म्हणजे खूपच आले. अच्छा. तुम्ही आणि मग परत ते. तुम्ही सांगितलं ना, हा. हा. आणि मॅडम तुम्ही सांगितलेलं नातेसंबंधामध्ये आपण म्हणजे चिंतामुक्त राहायचं, कोणाचं काय डोक्यालाही घ्यायचं नाही, म्हणजे ट्रेस घ्यायचा नाही, सोडून द्यायचं ब्रह्मांडाला. मी तसंच केलं आणि तेव्हापासून माझं एकदम माइंड फ्रेश झालं. मी सगळं ते सोडून दिलं, जे नातेसंबंधाचं होतं ते सगळं सोडून दिलं. आणि पुढे आता तुम्ही ज्या सांगितल्याप्रमाणे ते केलं, पण त्याच्यापासून मला खूप माझं म्हणजे माइंड खूप आणि टेन्शन फ्री आहे मी त्या वेळेपासून. आणि हम्म. मी तुमचे खूप धन्यवाद, खूप म्हणजे खूप धन्यवाद तुमचे. लव लव बॉन्डिंगचा प्रोटोकॉल केला मग घरच्यासाठी? हा केला माझ्या हा मुलांसाठी केला मी माझ्या. हा. पण खूप त्याच्यामध्ये पण मला आहे, मुलांचं माझ्या खूप हे आहे मला. गुड. रोटेशन मुलं पण चांगली. खूप छान. खूप सुंदर. ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणा. हा आर्थिकतेचे खूप अनुभव खूप घेतलेत का काही, की अजून घ्यायचे आहेत? आहेत अजून घ्यायचे आहेत बाकी. पण आहेत बरोबर. मला खूप मॅडम, खूप म्हणजे अनुभव खूपच आले. कारण मी एवढं करणारच नव्हती. मी फक्त 10 दिवसच मॅडम बोललेली, मी माझ्या मुलाला पण बोललेली मी फक्त 10 दिवस करेन म्हणून. हं. व त्याच्यानंतर आहे ना, ग्रँड मास्टर पर्यंत म्हणजे मी कधी गेले हे मला माहितीच नाही, मी कधी पोहोचले ग्रँड मास्टर पर्यंत. आणि हे तुमचे मॅडम खूपच आहे मला, आणि ब्रह्मांडाचे खूप या म्हणजे खूपच आहे. ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं, असं नाही वाटत आहे का, की हा. आता तुझ्या आयुष्यामध्ये हो हा हो छान हो बदल होत आहे? हो चल, हो, चल, खूप बदल चल होतो. आशा. हा. थँक्यू मॅडम. खूप धन्यवाद. खूप छान. आणि तुम्ही पटकन निर्णय घेतला, की हो मला लागलीच ग्रँड मास्टरला यायचं. हे पण खूप मोठी हा हिंमत आहे आणि बरं का. बघा मला मॅडम मला म्हणजे मी असं विचारच नव्हता केला, फक्त 10 दिवसाचा विचार केलेला मी, फक्त 10 दिवस. मी दहा आणि दिवसच करणार आहे, माझ्या मुलाला पण बोलली मी की फक्त आपल्या 10 दिवसच माझी. मंजुश्री हिलिंग 10 दिवसाची. इन्स्टिट्यूटचा हा हा मात्र नेहमीचा अनुभव आहे काय. जी व्यक्ती हा फक्त पहिल्या डिग्रीसाठी येते ना, ती ग्रँड मास्टर होऊन हा. जाते. आता पण मी खूप जणांना सांगितलं, आता ती आता जॉईन होणार ना, 15 तारखेला आहे ना, जॉईन होणार दोघी जणी, माझी भाची आणि माझी भाची. गुड पंधरा गर्ल. तारखेला बहुत होणार आहे बढ़िया. दोघी जॉईन. हाँ. त्यांना मी आ, सांगितलं.
माझं हे आपल्या सिंगिंग केलं. आयुष्यात बदल झाला आहे, इतरांच्या आयुष्यामध्ये हा. सुद्धा बदल घडून आला. मी त्यांना सांगितलं, माझ्यामुळे मी त्यांना पण सांगितलं, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पण बदल करा, तुमच्या स्वतःमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये पण बदल करा तुम्ही लोकांनी. नक्कीच. ते थँक्यू. लोक जॉईन थँक्यू होणार आशाताई. 15 तारखेला. खूप हा. धन्यवाद. खूप खूप ठीक आहे. धन्यवाद. आपल्याला धन्यवाद सगळ्यांचं धन्यवाद. शेअरिंग घ्यायचंय. आत्मा नमस्ते. हो हो.